नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार संघर्ष योद्धा ॲडव्होकेट राहुल भाऊ डिकले यांच्या जन्मदिनी प्रभाग क्रमांक 2च्या माजी नगरसेविका तथा भावीराज सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका पूनम सोनवणे यांनी आगळावेगळा उपक्रम राबवून आमदार राहुल डिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल भाऊ डिकले यांच्या वाढदिवसाचा बॅनरबाजीवर खर्च न करता त्यांचा वाढदिवस विधायक उपक्रमाने साजरा केलाय. हिरावाडी इथल्या क्षीरसागर कॉलनीमधील वात्सल्य वृद्धाश्रमात वृद्धांना स्नेहभोजन आणि वस्त्र वाटप करून माजी नगरसेविका पूनम सोनवणे आणि भावीराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गणेश गायकवाड यांनी समाजासमोर नवा आदर्श उभा केलाय. या सामाजिक उपक्रमाला स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, भाजपचे पदाधिकारी दिगंबर धुमाळ, विकी भालेराव, गंगोत्री विहार बहुउद्देशीय संस्थेचे माळीकाका, सोनवणे दादा, पियुष खरपुते, रोशन सुमेराव, ज्ञानेश्वरी सोनार, सुनीता सोनार, भारती माळी, वानखेडेताई, सोनू साबळे, विवेक कदम, नीता गाढे आदी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमात दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात केक कापून राहुल डिकले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वात्सल्य वृद्धाश्रमातील वृद्धांना वस्त्र वाटप करून आमदार राहुल डिकले यांच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. खरं म्हणजे आज राहुल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम प्रभाग क्रमांक 2 मध्ये आयोजित केले. त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, हे सर्व कार्यक्रम करत असताना पूनमताईंनी अतिशय चांगला कार्यक्रम वात्सल्य आश्रमामध्ये घेतला, वृद्ध आश्रमामध्ये घेतला. तर म्हणजे अनेक वाढदिवस येतात, धामधूम होते आणि कुठेतरी गरज असलेल्या वृद्ध आश्रमामध्ये महिलांना साडी वाटप, पुरुषांना टॉवेल वाटप, अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून इथं झाला. मी पूनमताईंचे मनापासून कौतुक करतो. आणि त्यांनी सांगितलंय की ह्या वृद्ध आश्रमातल्या सर्व नागरिक आणि माझ्या मातांना इथून पुढे त्या मोफत उपचार देणार आहेत. त्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत आणि त्यांचं क्लिनिक अमृतधाम इथे आहे. तर तिथे या वृद्धांची सेवा त्यांच्या माध्यमातून घडेल. त्यांचं कार्य पुढं असंच चांगलं चालत राहू. खरं म्हणजे राहुल भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना अतिशय चांगले कार्यक्रम प्रभागातील माझ्या सर्व सहकार्यांनी घेतले, त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. पूर्व नाशिक मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय राहुल भाऊ डिकले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विचाराला साजेसा कार्यक्रम या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका पूनमताई सोनवणे यांनी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला नाशिक महापालिकेचे माजी सभापती उद्धवबाबा निमसे हे सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. पूर्व नाशिक मतदारसंघामध्ये राहुल भाऊच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रम जेणेकरून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर त्याचाच एक भाग म्हणून आज वात्सल्य आश्रम येथे सर्व माता बहिणींना साडीचं वाटप तसेच ज्येष्ठांना टॉवेलचं वाटप या ठिकाणी पूनमताई सोनवणे यांच्या माध्यमातून झाले आहे. समाजाला काहीतरी देणं लागतं हा विचार अंगीकारून आज पूनमताई सोनवणे यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचे पती डॉक्टर गणेश गायकवाड यांनी सुद्धा या ठिकाणी मानस व्यक्त केला आहे की या रुग्णांची, या मातापित्यांची, ज्येष्ठांची सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी या ठिकाणी संकल्प व्यक्त केला की या वृद्ध आश्रममधील जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, माता असतील, त्यांना आगामी काळामध्ये मी मोफत सेवा देईल असा सुद्धा संकल्प या ठिकाणी केला आहे. नमस्कार. आज आपल्या पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ डिकले यांचा वाढदिवस आहे. प्रथमतः तर माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं राहुल भाऊंना मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. ॲक्च्युली भाऊंचा वाढदिवस साजरा करायचा होता ही एक संकल्पना मनामध्ये होती, परंतु वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा ही गोष्ट थोडी वेगळी काहीतरी करू आपण, एक वेगळी संकल्पना आज नाशिक शहरामध्ये आपण अवलंबू असा मनामध्ये विचार आला. आणि तोच विचार मी माझे पती डॉक्टर गणेश गायकवाड यांच्याकडे बोलून दाखवला की सर्वजण बॅनर लावत आहेत, सर्वजण शुभेच्छा देत आहे, आपण दुसरं काहीतरी करू. मग एक समाजामध्ये एक वंचित असा एक घटक असतो. डॉक्टर साहेब बोलले
की जेणेकरून आपण त्यांच्यामध्ये दर महिन्याला तर जातच असतो, परंतु आपण ह्या महिन्याचा जो काही 14 तारखेचा जो वाढदिवस आहे तो राहुल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे, जेणेकरून तेथील वंचित घटकांचा आशीर्वाद देखील राहुल भाऊ बरोबर असेल आणि राहुल भाऊंचं उत्तम आरोग्यासाठी त्या ठिकाणी जाऊन जे काही आपण श्रम करू त्यातूनच भाऊंना खरोखरच खूपच शुभेच्छा दिल्या जातील। त्यामुळे मी हिरावाडी रोडवरील वात्सल्य रुद्राश्रम या ठिकाणी जाऊन तेथील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक स्नेह भोजन, सुरुची जेवण तसेच काही कपड्यांचे देखील वाटप केले आणि त्यातूनच जो काही आनंद मिळतोय, त्यातून जो काही आशीर्वाद मिळतोय तो खरोखरच भाऊंपर्यंत पोहोचेल आणि भाऊंना उदंड आयुष्य लाभो अशी माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते आणि पुनश्च एकदा माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे व्यक्तिशः भाऊंना उत्तम आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। विशेष म्हणजे डॉक्टर गणेश गायकवाड आणि माजी नगरसेविका पूनम सोनवणे हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वात्सल्य वृद्धाश्रमातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा संकल्पही माजी नगरसेविका पूनम गायकवाड यांनी केलाय।